गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळची छान अशी पॉझिटिव्ह सुरुवात झाली होती आणि मग आज लवकरच उठले होते कारण आज विकीला लवकर जायचं होतं म्हणून. तर मग इकडे छान पीठ भिजवायला घेतलं आणि त्यानंतर रात्री जी शापूची भाजीची मी तयारी करून ठेवली होती, कट वगैरे करून ठेवली होती, शेंगदाणे करून ठेवले होते. तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे वाटून घेतलं. आमच्या इकडे शापूची भाजी अशीच बनवतात. काय काय ठिकाणी ना शापूच्या भाजीत तांदूळ घालतात, माहिती आहे की नाही माहीत नाही तुम्हाला, पण आमच्या इकडे अशीच थोडी मुगाची डाळ भिजत घालतात आणि थोड्या वेळ आधी आणि मग नंतर छान हे वाटण जे वाटलेलं आहे ते तेलात परतून घ्यायचं. शापू धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने आणि मग ते वाटणात टाकायचे. आता सध्या ना थंडीमध्ये खूप छान हिरव्या पालेभाज्या भेटत आहेत. तर आता थंडीमध्ये हिरव्या पालेभाज्या बऱ्यापैकी पाहायला मिळतात आणि जसं आपण थंडीमध्ये सगळ्याच गोष्टी चेंज, तसं खाण्यापिण्याच्या बाबतीतही चेंज होतं. थंडीमध्ये गरम पदार्थ जास्त खाल्ले जातात, जसे की शेवगा, डाळीची भाकरी, आणखी काही नवीन नवीन भाज्या येतात, पावटा वगैरे, वाटाणा, अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी या थंडीत अवेलेबल असतात. आणि या तर मी इकडे भाजीला फोडणी देऊन घेतली. डाळ जी भिजत घातलेली होती तर ती डाळ टाकून घ्यायची आणि नंतर मीठ टाकून भाजी छान परतून घ्यायची. आता बरेच जण म्हणतात की भाजी शिजत आल्यावर मीठ टाकतात, पण मी डाळ वगैरे टाकली की मी लगेच मीठ टाकून देते आणि मग छान भाजी होऊन जाते. तर इकडे भाजी तयार करून घेतली होती आणि आता चपात्या करून घेणार होते. मग छान चपात्या वगैरे करून घेतल्या आणि टिफिन भरून ठेवलाय. भाजी वेदाचं पण भरला. आता मी नाश्ता करून घेते आणि मग भेटूयात परत. चला. गुड मॉर्निंग. अभ्यास झाला? सकाळ झाली का? नाश्ता? बिस्किट खायचे का तुला? वेदा काल दुकानात गेला होता, त्याला माहिती आईला हे लिटिल्स हार्ट खूप आवडतात म्हणून त्याने आणले होते. वेदा कोणासाठी आणले होते? तुझ्या लक्षात होतं? आंघोळ केली का? हा ना. याला एकदा सांगितलं होतं, आम्ही छोटं होतो तेव्हा खायचो. त्यांनी माझ्यासाठी परत घेऊन आला. बाहेर गेल्यावरती कधी त्याला आणलं तर तो आणतो असं काहीतरी मला, जे की मला फार आवडतं. पण ती टेस्ट होती जी पहिली ती आता नाही. कोणी कोणी हे खाल्लेलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. नाश्ता वगैरे केलाय. 9:15 वाजून 5 मिनिटं झाले आणि आता एवढे भांडे आहेत, एवढंच आहे. एवढं आवरून मग निघायचं क्लिनिकला. अब हम निकलेंगे जॉब. चला. मी आली आता क्लिनिक. आज सर आणि मॅम नाही आहेत त्यामुळे क्लिनिकचं तर काही शूट करण्यासारखं नाहीये. चला, बाकीचं आहे ते तरी आवडते. त्यानंतर येतं छान स्वामींचे केंद्र झाले. क्लिनिकला काही शूट करायचं नव्हतं त्यामुळं काय नाही, क्लिनिक बंद केलं आणि आले. कारण आता दत्त जयंती आली तर बरेच लोक गुरुचरित्र पारायणाला बसलेत. ह्यावेळेस स्वामींनी माझ्याकडून नाही करून घेतलं. ठीक आहे, चालायचं. मी दरवर्षी बसते, निदान 2दा तरी वर्षात होतं, एक तर दत्त जयंती आणि स्वामी जयंतीला बसतेच मी. तर ठीक आहे, चालायचं. छान स्वामींचं दर्शन घेतलं आणि खूप छान सजवलं आहे सध्या केंद्रात. मला तर फार आवडलं. थोडंसं तिथलं शूट करून आणलं म्हटलं तुमच्यासाठी. त्यानंतर घरी आले, थोडासा आराम केला. दुपारी मस्त घरी आले, झोप घेतली थोडीशी जास्वंदाची कटिंग आणि म्हणलं की आता थोडंसं बाहेर यावं. तर झाडांना ना कटिंग केल्याच्या नंतर 4-5 फुलं आले आणि त्यानंतर फुलं आले नाही. बघू, पाणी घालायचं आता. इकडे पण मंजुळा टाकल्यात मी तुळशीत, ते येईल तेव्हा येईल, बघूया. क्रासूला तर छानच आहे. पाणी चेंज करून घेतो, मला पाणी चेंज करायचं. इकडे वरती ठेवून दिला मी मनी प्लांट, पण खाली वेदाना ठेवणार नाही. रोजच्या रोज पाणी चेंज केलं ना तर बरं म्हणतो.
बघूयात आता कधी येतोय छान असा, म्हणजे की मग मला कुंडीत लावायला बरं म्हणेल. आज सेपरेट एवढ्यावरती दिलं ठेवलं. आता टाकीचे कॉक चालू करायचे, एकदा जाऊन बघते चालू आहेत का नाही. दोन दिवस झालं क्लिनिकला मॅडम सर नाही आहेत, तर त्यामुळं मग क्लिनिकवर थोडाफार आराम होतोय. लॉक लावले, आता वर कसं जायचं. ठीक आहे, जाऊ द्या. टाकीचे कॉक तर चालू केलेले दिसते. खाली जाऊन येते मम्मीकडे. मम्मी गेली ती आळंदीला, आता आली असेल. मम्मीचे झाडं पण तुम्हाला दाखवते. आली वाटतं मम्मी. आवाज कमी कर ना. पिगमेंटेशन साठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतं पपई. पपई खाल्ल्या वांग येत नाही. येतो पण थोडा कमी येतो. पपई पण लावते. लई जण लावते. संत्रीची साल स्क्रब करून. परत हे बंद केलं. गाडी बुक केली मी सकाळी 1 वाजता. चल नाही म्हणलं. नेम आमच्याच बाजूच्या बायांना आली. म्हणले मला काय म्हणले रॅपिडो बुक केलं आणि त्यांना बाजणार नेऊन सोडायचं, माझीच गाडी नेऊन. पैसे नाही घेतले, पण ते म्हणले पैसे देऊ. त्यांनी रिटर्न केलं ना ती. कस नाही ते 150 रुपये देऊ म्हणले. काय रिटर्न केलं? ती बुक केलेलं असतं ते रिटर्न करावं लागतं ना. नाही तर आम्हाला पैसे पडले असते समजायचं, तर ते भरावं लागतं जणू. आपण जर कॅन्सल केली तर. मग त्यांनी ते कॅन्सल केलं ना, की पैसे नाही घ्यायचे. याच्यात काय बनव ना, बनव ना. असं चपाती आहे का इथं? हे असं कोणाला आवडतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता मला चाकूनी कट नाही करता येते, तर जाऊ दे. बेस्ट ऑप्शन. जाऊ दे. होत नाही ते, थांबा. कट करून घेतले आता. हे मस्त त्याच्यात साखर टाकायची. आणि छोटी होते छोटी होती तर मला असं आवडायचं करून खायला. आजच बरं वाटतंय, ते खाल्ल्यावर मग आणखी तरच होईल मला. आता हे चपाती सोबत खायचं, एक नंबर टेस्ट लागते याची. कोणी याच्यात दूध पण टाकतो. तर मी खाऊन घेते. काल नव्हते दिले, काल नव्हते ट्रिप मारल्या, म्हणलं काल वेळच नाही भेटला. जाऊन दे. त्यानंतर थोडंसं खाल्लं आणि वरती आले, आणि काहीतरी खाऊन वगैरे झालं. असं वरती आलं ना की बरं वाटतं जरा उन्हात बसायला. छानसं ऊन पडलेलं असतं. ऊन जास्त नाही, पण आता सध्या थंडीमुळं ऊन पडतं, पण मापात. तेवढी झळ लागत नाही उन्हाची म्हणावी इतकी. तर थोडा वेळ उन्हात बसले, आणि असं पण मला लई ऊन सहन होत नाही, त्यामुळे मी लई उशीर काही उन्हात थांबत नाही. एक 10-15 मिनटं खूप झाले. तर मग थोड्या वेळ बसले, तोपर्यंत इकडं आलो काला पतंग उडवायला. कोणाची पकडून आणली होती काय माहिती, म्हणे आम्हाला सापडली. आता वेदा खालीच होता. आता तो मांजा शोधत असेल, नाही तर तो धागा घेणार. आता ठीक आहे, चला. तर असा काहीसा होता आजचा सगळा दिवस. त्यानंतर पण संध्याकाळी काही शूट करेल, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲड करेल. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.